हाय सगळ्याला यूट्यूब फॅमिलीला, कसे आहात? कसा दिवस गेला तुमचा तर आज सांगा बघा. माझा तर गेला आज भुईमुग खुरपण्यात ही ती करण्यात. भुईमुग खुरपला जराशी बुरीतला आपल्या टिकल्या त्या बारक्या बारक्या हलवून घेतल्या आणि ह्या लसणात आली बघा मी. तर ह्या लसणात बघा एवढं गवत झालंय आपल्या. एका वाप्यात एक वापा राहिला या. तुम्ही माणसाला सगळ्याच वाप्यात आहे पण नाही बघा. हो काही खुरपलेला आहे आपण लसूण ही एक आणि ती पलीकडचा एक खुरपलेला आहे आणि ही एक वापा राहिला होता. तर मग म्हणलं ही वापा खुरपून घ्यावं तर लय तण झालंय व. म्हणजे गवत लयच उठलं आहे, खुरपलाच नाही पण पातळ झालाय बघा लसूण. काही असं एवढं अंतर राहिलंय आपल्या लसणात आणि ही बघा कसं असं उठलंय बघा. तुम्ही माणसाला तर एवढं तण होऊस तर तू काय करत होती? तर ही पौष महिन्यात खुरपत नसते ती म्हणून राहिलं होतं व. म्हणजे ही पण मी त्या दिवशी खुरपल्या अमावस्या झाल्यावर आणि ही म्हणलं राहिला तसाच राहिला. खुरपून घ्यावा आता खुरपायला लागले बघा. लय गवत झालंय, गचच भरलाय. हे काय लसूण असं आलाय बघा. न काही कुत्र्याचं गावात आमच्यात असं म्हणते त्याला कुत्र्याचं गावात. कोणा कोणा रानात आहे असलं कुत्र्याचं गावात. हो कसं आहे असलं कपड्यांना लय चिटकतं. वाळलं झाल्यावर तर काय खरंच नाही, अंगाला लय खाजवतं ह्याचं चिटकलं तर. तर ह्याला कुत्र्याचं गावात म्हणते ते बघा. हे असं आहे बघा. कुठं कुठं तर आहे आपल्या लसणात. तर लय काय नाही, थोडंच आहे पण ते काढून घ्यायला लागते. गवत काढल्याशिवाय लसूण तर काय सुधरत नाही. होय होय, हातरायचे नळे. हातर तर थांबा आलो. त्या एका बुरीच्या ओळीला आपल्याला पाणी पडत नाही तिथं नळे हातरायचे. ते नळे हातरा म्हणते आमचं माझं आल्या तर. आहो आमचं आल्या तर बघा घरी आता. मग म्हणलं मी लसणातलं गवत तर काढते, अजून टायम आहे तर. उद्या अजून भुईमुग खुरपायचं आहे आपल्याला. मग काय चाललंय काय नाही मैत्रिणीनं तुमचं. माझं तर चाललंय बघा. हे लसूण खुरपून घ्यावं म्हणलं, एक वाफा राहिलेला आहे ती. आणि तू कोणी कोणी लसूण लावला आणि कोणाकोणाचा असं आला की सांगा. माझा लसूण कसा आहे सांगा. म्हणजे थोडा नरमटच आहे म्हणायला लागल. थोडा एवढा काय म्हणावा असं नाही आपला लसूण. तर थोडा हीच आहे बघा. आणि आपल्या ह्या बुरीच्या रोपातनी लावलेला आहे मधनं टाकायचं. कुठं जागा शिल्लक नाही तर काय करायचं ना काही भुईमुग असं मधनं काय केलं हे काय केलं या. मग म्हणलं खुरपा आणि एवढा असं पातळ लावला. लय दाट पण नाही लावलेला, पातळ लावलाय आपला. लय दाटाडाला बी कांदा बारीक पडते तर मग काय करायला लय दाट लावून तर काही. आता तुम्हाला एक दाखवते का कांदा केवढा आलाय ते का उपडू का नको. उपडते तुमच्यासाठी बघा केवढा आलाय. लहान लय मागास लावलाय हो का. अरे देवा का एवढा झालाय. काय आहे का ह्याला अजून? नाहीच अजून तर बारीक आहे तेव्हा काही आहे का बारीक. एवढा तर झाला आता. लेट लावला होता व. मग असू द्या. आपली भाजीला पात्र टाकायला होती सरळी. ही भाजीला टाकायची चिरून मग करायचं का चांगलं लागतं. मग काय करायचं. आणि काही असं म्हणलं गवात काढून घ्यावं. आणि लसणात कसं आहे कसं नाही सांगा तुम्ही लसूण आमचा बघा. तर झालं का नाही चहा पाणी मैत्रिणीनं तुमचं, भावांनो आणि बहिणींनो? कोणाकोणाचं चहा पाणी झालं इथं सांगा. आम्ही आहे अजून रानात. शेतकऱ्याचं असंच असतंय बघा. मग किती जर टाईम झाला तर शेतीतलं काम झाल्याशिवाय म्हणजे करू वाटलं का करायचं, जा वाटलं तर जायचं घरी. टाईम झाला का असं आहे बघा. दिवसभर काय आपण घरी नसतोय. म्हणजे घरातलं बघत हे बघत शेतातलं बघत काम करावंच लागतंय बघा. मग आपल्याला करू वाटतं तेवढं करायचं आणि जायचं घरी बघा. मग आज भुईमुग थोडा खुरपला आणि आता म्हणलं लसणातलं काढावं. अजून राहिला आहे भुईमुग, काय खुरपला नाही. झालेला नाही सगळा पण राहिला आहे थोडा. तर बघा हे घास लावला आहे कडणी आपला तेवढा शेळ्यासनी आला आहे कडणी. आणि हे झालं या म्हटलं. तर सगळ्यांना कसं वाटतंय कसं नाही लसूण मला नक्कीच सांगा तुम्ही कमेंटमध्ये. तर बघा लसूण कसा आहे कसा नाही आपला. लसणा शेजारी घास पण आहे आणि घास बघा किती हिरवागार आलेला आहे. तर सगळ्यांना बाय. आणि नक्कीच सांगा आपला लसूण कसा आहे कसा नाही ते. तर आपली चंदन आणि कस्तुरी आले ते बघा. तुम्हाला बघायला असली तर बघा तेव्हा दाखव उठून दाखव उठून. तर चंदन कस्तुरी बाहेर आले ती बघा तेव्हा आपली आले ती फिरायला आले ती बघा. रस्त्यावर आली ती बघा. तर आज उठते जाळीतनं सारखी ही करते बघा. फिरायला येते जराशी. मग कसं वाटतं लसूण कसं नाही सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या आपल्या गोड मैत्रिणींना आणि दादासनी काकूसनी काकांनी सगळ्यांचे धन्यवाद. आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यांना बाय बाय.